विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत एक महत्त्वाची बातमी, शिक्षक भरतीवर आधारित एक नवीन आलेली अपडेट। तर मग ती अपडेट कोणती आहे तर व्हिडिओमध्ये सुरुवात करूया। शिक्षक भरणार, नव्या शैक्षणिक वर्षात रिक्त पदांचा भार कमी होणार, आता 400 जागांवर केली जाणार भरती। रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षक भरती प्रक्रिया गतपासून सुरू करण्यात आली आहे। आता एकूण 400 शिक्षक सेवकांची पदे भरती करण्यात येणार आहेत। त्यामुळे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताना शिक्षकांच्या रिक्त पदांचा भार कमी होणार आहे। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदांची संख्या वाढत असतानाच जिल्ह्यातील सुशिक्षित डी.एड धारक बेरोजगारांच्या संख्येतही वाढ होत आहे। दरम्यान तब्बल 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शासनाला शिक्षक भरती करण्यासाठी जाग आल्याने पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया गत वर्षीपासून राबविण्यात आली। त्यामध्ये 1352 शिक्षण सेवकांची भरती करण्यात आली। प्रत्यक्ष पाहता जिल्हा परिषदच्या 2425 प्राथमिक शाळा असून त्यामध्ये 6990 शिक्षकांची पदे मंजूर होती। मात्र सुमारे 2000पेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड पालकांमध्ये सुरू होती। वेळेवर शिक्षक भरती करण्याची मागणी करण्यात आली होती। ही भरती करण्यात येत असताना शासनाने 80% रिक्त पदे भरणार असल्याचे जाहीर केले होते। मात्र प्रत्यक्षात 70% पदे भरती करण्यात आलेली। तरीही जिल्ह्यात 11,000 शिक्षकांची पदे रिक्त आहेत। आंतरिक बदली अजूनही रिक्त पदे अधिक। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शासनाने जिल्ह्यात 1352 शिक्षकांची पदे भरण्यात आली होती। याच कालावधीत आणखी 300 शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीचे प्रमाणात सोडण्यात आले होते। त्यामुळे जिल्ह्यात शिक्षकांची 1100 शिक्षकांची पदे रिक्त आहेत। आता 400 शिक्षकांची भरती करूनही 700 पदे रिक्त राहणार आहेत। 200 आलेच नाहीत। जिल्हे शिक्षण सेवक भरती करण्यात येत आहेत। 200 रिक्त पदे भरण्यात येत आहेत। मागील भरतीमध्ये गैरहजर राहिलेले तसेच निवड होऊनही हजर न झालेले असे 200 उमेदवार होते। त्यामुळे आता नवीन 200 शिक्षण सेवक आणि मागील भरतीपैकी शिल्लक राहिले 200 उमेदवार असे एकूण 400 शिक्षण सेवकाची भरती यावेळी होणार आहे। ही पूर्ण भरती प्रक्रिया पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। अशी ही आलेली शिक्षक भरतीवरची अपडेट आहे। व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।